SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. भाविकांच्या जीवाशी खेळ, ज्योतिबा डोंगरावर खव्याच्या बर्फीत आढळले ब्लेड, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. भाविकांच्या जीवाशी खेळ करू नका, संबंधितांवर जिल्हा प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. चैत्र यात्रेत अन्न व औषध प्रशासनाने केवळ यात्रा काळात काही दुकानावर कारवाई केली. पुढे मात्र जैसे थे परिस्थिती आहे. ज्योतिबा डोंगर येथे मेवा मिठाईच्या दुकानात खव्याच्या बर्फीत चक्क ब्लेडचे पान आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चैत्र यात्रेत ज्योतिबा डोंगर 2 टन खराब पेढे खवा सापडला होता. त्यानंतर आज ब्लेड सापडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाविकांच्या जीवाशी खेळ करू नका, संबंधितांवर जिल्हा प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या पेढे, खवा, बर्फी या पदार्थावर कोणतीही एक्सपायर तारीख व उत्पादन तारीख दिसत नाही. मोठमोठी भांडी भरून हा खवा पंढरपूर, सोलापूर तसेच परराज्यातून डोंगरावर येतो. त्यामुळे पूर्ण भांडे संपेपर्यंत महिना दीड महिना ही मेवा मिठाई विकली जाते. ही मिठाई खाल्ल्यामुळे भाविकांना मात्र संडास, उलटी, मळमळ, पोट फुगणे असे प्रकार होत आहेत. भाविकांच्या आरोग्यास धोका आहे. वेळेच उपाययोजना करणे गरजेचे आहे, तसे नवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान चैत्र यात्रेत अन्न व औषध प्रशासनाने केवळ यात्रा काळात काही दुकानावर कारवाई केली. पुढे मात्र जैसे ती परिस्थिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी डोंगरावर आठवड्यातून 2 वेळा खाद्यपदार्थ तपासणी करून घ्यावी, तरच हे प्रकार बंद होतील. जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी भाविकांची मागणी आहे. या पत्रकार परिषदेला प्रदीप धडेल, शांता सुतार, गायत्री मिटके, पद्मा शिंगे, छाया नवाळे, माधवी नवाळे, अलका छत्रे उपस्थित होत्या. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.